मित्रांनो, आज आपण रत्नागिरीतून गणपतीपुळेच्या दिशेने प्रवास करणार आहोत. तर जाताना रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनारा आणि तेथून जाणारा घाट रस्ता म्हणजे निसर्गाची एक अप्रतिम कलाकृती आहे बरं का. कोकणच्या सौंदर्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर या रस्त्यावरून प्रवास करणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. गणपतीपुळे व रत्नागिरी या दोन ठिकाणांना जोडणारा हा रस्ता अरबी समुद्राच्या अगदी कडेने जातो. एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला शेकडो फूट खोल दरी, ज्यामध्ये फेसाळणारा निळाशार समुद्र गर्जना करत असतो. पावसाळ्यात हा समुद्र अधिकच रौद्र आणि मोहक असतो, तर उन्हाळ्यात त्याचे पाणी एका पाचू खड्यासारखे हिरवे निळे चमकते. हा रस्ता म्हणजे एक परदेशातील ठिकाणापेक्षाही काही कमी नाही. घाटातील नागमोडी वळणे घेताना प्रत्येक वळणावर समुद्राचे एक नवीन रूप समोर येते. रस्त्याच्या एका बाजूला जांभ्या दगडाचे डोंगर आणि दुसरीकडे अथांग क्षितिज, असा हा कॅनव्हास डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. घाटात काही अशी विशिष्ट ठिकाणे उभारली आहेत जिथे उभे राहून तुम्ही संपूर्ण समुद्र पाहू शकता. सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा आकाशात केशरी आणि गुलाबी रंगाची उधळण होते तेव्हा हा घाट एखाद्या स्वप्नभूमीसारखा वाटतो. आरेवारे घाट म्हणजे डोंगर, आकाश आणि समुद्र यांच्या मिलनाचा एक सुंदर आणि विलोभनीय असा सोहळा आहे. कोकणच्या शिरपेचातील हा एक मानाचा तुरा म्हणून ओळखला जातो. सुप्रभात मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. आजचा तिसरा दिवस, ट्रिप संपली आणि आपण परतीचा प्रवास चालू करत आहोत. आता इथून परत पुन्हा मी गणपतीपुळ्याला जाणार आहे आणि तिथून मग पुढे चिपळूणला जाणार आहे. चिपळूणला लंच करून मग पुढे मुंबईच्या दिशेने प्रवास चालू करू. तर आता सर्व सुट्ट्या संपल्या, पैसे संपले तर आता आपण निघत आहोत परतीच्या प्रवासाला. आणि इथून मी तुम्हाला थोडाफार गणपतीपुळ्यापर्यंतचा प्रवास दाखवेन, कारण त्या दिवशी रात्र झाली होती त्यामुळे जमलं नाही दाखवायला. तर आता जितकं होईल तितकं मी तुम्हाला गणपतीपुळ्यापर्यंत हा रस्ता दाखवतो. तर चला मंडळी, आपण आता प्रवासाला सुरुवात करूया गणपतीपुळ्यापर्यंत. चला. तर मंडळी, आता आपण निघालो आहोत रत्नागिरीतून. मी मारुती मंदिराच्या इथेच एका लॉजवरती थांबलो होतो 2 दिवस आणि आता तिथूनच परतीचा प्रवास आपण चालू केला आहे. तर इथून आता अंतर आहे 24 किलोमीटरचं गणपतीपुळ्यापर्यंत आणि लागणार आहे 1 तास, कारण थोडाफार ट्रॅफिक पण दाखवतोय मला. तर मंडळी, आता आपण येऊन पोचलो आहोत शिरगावात आणि इथून जवळजवळ 19 किलोमीटरची रनिंग आहे गणपतीपुळे. पण रस्ता खूप नॅरो आहे, त्याच्यामुळे साईड काढा जमत नाही आणि वळणाचे रस्ते आहेत, बाजूला वसाहत आहेत, घरं आहेत लोकांची, त्याच्यामुळे अचानक कोणी बाहेर येऊ शकतं, लहान मुलं गाडी घेऊन. त्याच्यामुळे गाडी सावकाशच चालवावी लागते. हा रस्ता 2 सौंदर्य तुम्हाला दाखवतो. एक म्हणजे दोन्ही साईडला असलेली बागायतदार शेती, म्हणजेच नारळी पोफळीची झाडं, आणि नंतर पुढे जाऊन बाजूला समुद्र आणि त्या समुद्राच्या बाजूला असलेला सह्याद्री आणि त्याच्यातून बनवलेला घाट आणि त्या घाटातून होणारा प्रवास. हे दोन्ही चांगली दृश्य आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक कोकणातला कानाकोपरा असो, रस्ता असो, तुम्हाला काय ना काहीतरी एक नवीन सौंदर्य दाखवणार. तसाच हा एक रस्ता त्यातला, जिथे तुम्हाला 2 प्रकारची सौंदर्य अनुभवास मिळतात. असे वळणाचे रस्ते तिकडे, ब्लाइंड स्पॉट्स खूप आहे तिकडे. तुम्हाला कोकणी मेवा पाहिजे असेल तर तुम्ही कुठूनही घेऊ शकता, पण अशा गावा ठिकाणी किंवा गणपतीपुळे वगैरे अशा ठिकाणी घेतलात तर थोडाफार तुम्हाला शहरापेक्षा रिझनेबल रेट पडू शकतो, असं माझं पर्सनल मत आहे. ही एक खाडी येते, या खाडीवरून हा ब्रिज जातो. हिला साखरतर पूल असंही म्हटलं जातं.
तुम्ही जेव्हा रत्नागिरीवरून गणपतीपुळ्याला येताना त्याच्यानंतर रामेश्वर मंदिर एक लागतं, तिथे तो बीच पण आहे आणि रामेश्वर मंदिर सुद्धा आहे. तर तिथून सुरुवात होते बऱ्यापैकी होमस्टेची सुरुवात होते तिथून. तर तुम्हाला जर राहायचं असेल तर तिथे बऱ्यापैकी होमस्टेज मिळतात अफोर्डेबल प्राइस मध्ये. तुम्ही कधी आलात तर तुम्ही चेक करा. तिथून अगदी थोड्या थोड्या अंतरावर सुद्धा अवेलेबल आहेत होमस्टे, बऱ्यापैकी आहेत. फक्त रस्त्यावरून नजर हटू देऊ नका, कारण वळणावळणाचे रस्ते, लहान रस्ते, त्याच्यामुळे थोडीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. हे बघा, इथे तुम्हाला आंबोळी, घावणे असे स्टॉल सुद्धा दिसतील. घरगुती पद्धतीचं बनवून दिले जातं इथे. कोकणात जर कधी आलात तर आंबोळी नक्की ट्राय करा. इथे हा अरेवारे बीच आहे, त्याच्यासाठी या सर्व गाड्या पार्क झालेल्या आहेत. हा बघा, इथे बोट सुद्धा दिसेल तुम्हाला, आरे बीच म्हणून. आणि जो आपण केलेला तो वारे बीच होता. आरे आणि वारे हे दोन्ही वेगवेगळे बीचेस आहेत, कन्फ्यूज होऊ नका. आरे वेगळं आणि वारे वेगळे, दोन्ही गाव वेगवेगळे आहेत. त्यामुळे थोडाफार ट्रॅफिक असतो इथे. आणि इथे मेन म्हणजे झिपलाईन सुद्धा होते, पॅराग्लायडिंग सुद्धा होते. कधी चढणावरती असाल तर एवढी गॅप तरी ठेवा, कारण पुढची गाडी मागे येण्याची खूप दाट शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्या सेफर साईडसाठी गाडी समोरच्या गाडीमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये बऱ्यापैकी अंतर ठेवा. मी काही या ब्रिज वरती शॉर्ट्स पण टाकण्याचा प्रयत्न करेन. हे बघा, इथे हे ऑफिस आहे झिपलाईनचं. थोडंसं घाट चढून वरती आल्यावरती इथे तुम्हाला बुकिंग ऑफिस दिसेल आणि इथूनच सुरुवात केली जाते झिपलाईन साठी. तुम्हाला हा इथे व्ह्यू थोडाफार मी दाखवतो वरतून घाटातून. बघा, असा अथांग समुद्र, निळशार पाणी, एकदम ट्रान्सपरंट. आणि हा समोरचा आरे बीच. आणि तिथे ते झिप लाईन मेन उतरते, लँड होते, तिथून वरतून जाते ती. आणि मधून इथे खाडीचा पट्टा आहे, खाली खाडीचं पाणी या समुद्राला येऊन मिळतं. तिथे बऱ्यापैकी अनेक पिक्चरची शूटिंग सुद्धा होते, पण वीकडेज मध्ये तिथे शूटिंग होते, कारण वीकेंडला तिथे खूप क्राऊड असतो. असे काहीशे बरेचसे नजारे इथून आरेवारे ला जाताना किंवा गणपतीपुळ्याला जाताना पाहायला मिळतात. रत्नागिरी टू गणपतीपुळ्याला जाताना. हा असा स्पॉट तुम्ही बुकिंग ऑफिसच्या वरती आल्यावरती पाहायला मिळतो. इथे बाजूलाच हॉटेल सुद्धा आहे. तर इथे थांबून सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी आनंद घेऊ शकता समुद्राचा. जर तुम्हाला थांबायचं तर आरे बीचला पण खाली थांबू शकता. पुढे वारे बीच सुद्धा आहे. थोडस तिथून उतरून असं येऊन खाली आलोय थोडासा मी तुम्हाला आणखी जवळून दाखवण्यासाठी.
ही बघा ही खाडी ही इथून अशी येते बॅक वॉटरने आणि इथे या समुद्राला मिळते आणि इथून बऱ्यापैकी अजून जवळून समुद्र पाहायला मिळतो. तुम्हाला आता तिथून कॅमेऱ्यातून दिसते की नाही माहिती नाही, पण मला तिथे त्या दगडाच्या खालचा तळ सुद्धा दिसतो त्या पाण्याखालचा. एवढा निळाशार पाणी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कोकण रोड ट्रिप सिरीजचा हा सुंदर प्रवास इथेच थांबवत आहोत. आपण पाहिलात पहिला प्रवास तो म्हणजे पनवेल ते खेड, नंतर खेड ते गणपतीपुळे, त्यानंतर आपण रत्नागिरीमधील काही सुंदर ठिकाणं पाहिलीत आणि त्याचा इतिहास जाणून घेतलात. आणि आज आपण रत्नागिरी ते गणपतीपुळे हा शेवटचा टप्पा पूर्ण केला आहे. या संपूर्ण प्रवासात कोकणचा निसर्ग, समुद्र, समुद्राची हवा, शांत रस्ते आणि सुंदर आठवणी हे सगळं मनात कायमचं साठून राहणार आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही कोकण राईड सिरीज खूप आवडली असेल आणि तुम्हाला एकदा तरी असा रोड ट्रिप करायची इच्छा नक्कीच झाली असेल. पण मित्रांनो, ही फक्त सुरुवात आहे, कारण पुढचा प्रवास आपल्याला घेऊन जाणार आहे कोकणच्या अशाच अजून काही स्वर्गीय ठिकाणी. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि सेफ ड्रायव्हिंग करा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.